जय श्रीराम. आपण जिहादचे किती प्रकार पाहत आहोत. लँड जिहाद आहे, लव जिहाद आहे, फूड जिहाद आहे, मेडिसिन जिहाद आहे, वॅक्सिन जिहाद आहे. आता या सगळ्यामध्ये आणखी एकाची भर पडली, जॉब जिहाद. नाशिकचं हे प्रकरण सगळं गाजतंय, आपल्याला माहितीये. आणि या दुष्ट दुर्जनांवर काही नियंत्रणच राहिलेलं नाहीये, त्यांना कशाचं भयच राहिलेलं नाहीये. बिनधास्तपणे हे वागत चाललेले आहे. TCS सारखी मोठी कंपनी, यांना सुद्धा निर्देश दिले गेले पाहिजेत सरकारकडून की तुम्ही असं कसं काय इतके उदारमतवादी राहू शकता की एक विशिष्ट प्रकारचीच कम्युनिटी हिंदूंना बाटवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. हे जे जिहादी आहेत त्यांच्यावर तर अत्यंत सक्त कारवाई व्हायला हवी. आणि त्याचबरोबर त्यांच्या बाजूने जे मोर्चा काढणारे दुष्ट आहेत त्यांच्यावर तर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. अरे हिंदू जागा कधी होणार, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आमच्यामध्ये जर प्रखर धर्माभिमान असेल तर ही घटना एवढी लांबलीच नसती. आम्ही जागृत झालो असतो आणि त्या क्षणी त्यांना प्रखर विरोध केला असता. जिथे जिथे म्हणून जायला हवं तिथपर्यंत आपण गेलो असतो. पण हे घडत नाही. काय तर कारण सांगितलं जातं की गरजू लोकांना बाटवण्याचा प्रयत्न झाला किंवा बाटवलेही गेलेले आहेत. नक्की सांगणं कठीण आहे. पण गरजू याचा अर्थ काय? तुमची नोकरी इतकी महत्वाची आहे की तुमच्या धर्माबद्दल तुम्ही इतके असहिष्णू होऊ शकता आणि त्या धर्माचं महत्व तुम्हाला वाटत नाही. शास्त्रांनी सांगितलेलं आहे, धर्मो रक्षते रक्षितः. तुम्ही जर धर्माचं रक्षण कराल तर धर्म तुमचं रक्षण करेल. अशा या महान धर्मावरतून हजारो अशा नोकऱ्या ओवाळून टाकण्याच्या योग्यतेचा हा महान धर्म आहे. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही तडजोड करू शकता. किती आमचा धर्माभिमान आहत झालेला आहे, खच्चीकरण केला गेलेला आहे. धर्माचं महत्वच आम्हाला राहिलेलं नाही आणि म्हणून या घटना घडत आहेत. अरे याच महाराष्ट्रातील महान छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांनी धर्म बदलणार नाही म्हणून हाल अपेष्टा सहन करून मृत्यूचा स्वीकार केला. पण हा महान हिंदू धर्म सोडला नाही. आणि एका साध्या तुच्छ नोकरीसाठी आम्ही अशा पद्धतीनं विचार करू शकतो, आश्चर्याची गोष्ट आहे. पण तक्रार केली गेली आणि हे प्रकरण बाहेर आलं, ही चांगली एक जमेची बाजू आहे. इथं काही विशिष्ट माध्यमांनी, मराठीतल्या बऱ्याचशा माध्यमांनी हे प्रकरण अर्धवट सांगण्याचा प्रयत्न केला. त्या जिहाद्यांची नावं दिली नाहीत, त्यांचा धर्म कळू दिला नाही आणि फक्त हिंदू मुलं आणि मुली यांच्यावरती असा प्रयत्न केला गेला असा उल्लेख केला. कुणी केलं हे सांगितलं नाही. या प्रसार माध्यमांना सुद्धा जनतेनं चांगली समज द्यायला हवी, त्यांच्यावर बहिष्कार घालायला हवा. आणि स्पष्टपणे हे इस्लामी जिहादी आहेत, हे तुम्ही का उघड केलं नाही, कुणाला वाचवू पाहताय, अशा पद्धतीनं लोकांनी सुद्धा यांच्यावर बहिष्कार घालायला हवा. एकच सांगावं असं वाटतं, धर्माच्या साठी आम्हास जगती रामानं धाडी आले. ही समर्थ रामदास स्वामींनी दिलेली शिकवणच आता आपल्याला जीवनामध्ये आचरणावी लागेल. आपला जन्म फक्त पोट भरून येण्यासाठी आणि पैसे मिळवण्यासाठी झालेला नाही. धर्माच्या साठी आम्हास जगती रामानं धाडी आले. त्या रामरायांनी धर्मासाठी आम्हाला या मनुष्य देहामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये जन्म दिलेला आहे. हे प्रत्येक हिंदूंनी अगदी हृदयाशी कवटाळावं आणि प्रखर हिंदू धर्माभिमानी आणि हिंदुस्थानाचा अभिमान बाळगावा. तेव्हाच हे जिहादी शांत बसते, अन्यथा नाही. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.